पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक। जास्तीत जास्त भाविकांनी मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त नांदेड शहरातील चैतन्यनगर येथून भव्य मिरवणूक निघणार असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। या मिरवणुकीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धकृती पुतळ्याची मिरवणूक व तसेच विविध देखावे तयार करण्यात आले आहेत। ही मिरवणूक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकापर्यंत निघणार आहे। तर या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। 31 मे 1725 रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म महाराष्ट्र चोंडी या गावी झाला आणि त्यांचं विंधोरमध्ये फार मोठं साम्राज्य तयार झालं। कमी वयामध्ये त्यांचे पती खंडेराव हे स्वर्गवास झाल्यानंतरही त्यांनी न डगमगता ह्या पूर्ण प्रजेची सत्ता आपल्या हातात घेऊन त्यावेळेस स्त्री सती जाण्याची प्रथा होती। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सती न जाता स्त्रियांना एक असं सक्षमीकरण दाखवून राज्य कसं करावं हे त्यांच्याकडून एक स्त्री यांच्याकडून शिकावं असं त्यांनी दाखवलं। त्यांनी रामेश्वर त्याच्यानंतर उज्जैन विविध जेवढे 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहेत त्यांचा देखील जीर्णोद्धार केला। फक्त त्यांनी तेवढंच केलं नाही तर मोठमोठे घाट आणि रस्ते आणि ज्यावेळेस प्रजेना काही अडचणी यायच्या त्यावेळेस ते रोज प्रजेची एक मोठी सभा भरवायचे आणि प्रजेची देखील त्यावेळेस त्यांनी प्रश्नाचं पूर्ण त्याच ठिकाणी मार्गी लावायचं। अशा आमच्या राजमाता या देशाच्या माता आहेत, ते आमच्याच नाही तर पूर्ण देशाच्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती उद्या साजरी होणार आहे। त्यानिमित्त आम्ही चैतन्यनगर येथून आपलं चैतन्यनगर महादेव मंदिर येथून आमची शोभायात्रा निघणार आहे संध्याकाळी 5 वाजता। त्या शोभायात्रेमध्ये विविध नेते मंडळी सर्व पक्षाचे मग त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून तिथून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये शोभायात्रा काढणार आहोत आणि ज्या ठिकाणी पुतळ्याचं आयोजन आहे आणि त्या ठिकाणी आमचं संध्याकाळी 9-9:30 वाजता विसर्जन होईल। त्यामध्ये आमचे रूप वेशा वेगवेगळ्या वेशामध्ये आमचे काही लोक त्या ठिकाणी नृत्य करतील आणि पूर्ण आमची जी शोभायात्रा अतिशय शांततेमध्ये अहिल्यादेवी होळकरांनी जे आम्हाला मंत्र दिला आहे त्या मंत्राचेच आम्ही सगळे विचार घेऊन त्या ठिकाणी आम्ही शोभायात्रा साजरी करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्याचा शहरामध्ये प्रयत्न होणार आहे असं मला वाटतं।